आज मी तुमच्यासोबत मराठीत बोलणार आहे. मित्रांनो, एका प्रश्नापासून सुरुवात करूया. जीवनात खरं यश म्हणजे नेमकं काय? जास्त पैसा कमावणं, लोकांना हरवणं, प्रत्येक वाद जिंकणं, की असं शांत, संतुलित आणि समजूतदार जीवन जगणं, ज्यात तुम्हाला कोर्टाची पायरी क्वचितच चढावी लागेल? सांगा. बघा, गेल्या अनेक वर्षांपासून वकिली करताना एक गोष्ट मला फार प्रकर्षानं जाणवली आहे. कोर्ट कचेऱ्या माणसाचं आयुष्य खाऊन टाकतं. बघा, कुणीही लहानपणी असं स्वप्न पाहत नाही ना, की एक दिवस मी कोर्टाचे फेरे मारेन, वकिलांना भेटत राहीन, तारखा घेत राहीन, फायली घेऊन फिरेन, पैसे खर्च करेन आणि सतत तणावामध्ये जगेन. वाटतं का असं कोणाला? पण दुर्दैवानं हजारो लोक हळूहळू याच वास्तवात अडकतात. म्हणून मित्रांनो, आज मी कायद्याच्या कुठल्याही तरतुदीबद्दल बोलणार नाही, कुठल्याही कोर्ट प्रोसिजरबद्दल बोलणार नाही. आज मी बोलणार आहे जीवनाबद्दल, मनशांतीबद्दल, तुमच्या जीवनातल्या सुकूनबद्दल, ज्याला हिंदीत किंवा उर्दूत सुकून म्हणतात. आणि मी बोलणार आहे की आपल्या जीवनाचं डिझाईन अशा पद्धतीने कसं करावं की अनावश्यक लिटिगेशन शक्य तितकं कमी होईल, त्याबद्दलही मी बोलणार आहे. तर पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट अगदी स्पष्ट करू इच्छितो. बघा, कोर्ट्स अत्यंत आवश्यक आहेत. ज्युडिशियरी हा आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याचा अधिकार देतं. या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, आपल्या जागी खऱ्या आहेत. पण अनेक वेळा अशा परिस्थिती निर्माण होतात जिथे कोर्टात जाण्याशिवाय पर्यायच नसतो. कधी स्वतःचे हक्क वाचवण्यासाठी, कधी अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी, तर कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा. म्हणून माझं म्हणणं असं अजिबात नाही आहे की कोर्टात जाऊच नका. माझं म्हणणं काहीसं वेगळं आहे. जरा समजून घ्या. जर एखादा वाद आधीच टाळता येत असेल तर मित्रांनो, तो टाळणं ही सुद्धा एक मोठी अचीवमेंट आहे, मोठी उपलब्धी आहे. बघा, जरा स्वतःला एक प्रश्न विचारा. कोर्ट कचेऱ्यांमध्ये खरंच आनंद असतो का? वारंवार कोर्टात जाण्यात आनंद असतो? वर्षानुवर्षे अनिश्चिततेत जगण्यात आनंद असतो का? रात्रंदिवस केसचा विचार करण्यात आनंद असतो का? बहुतेक लोकांचं उत्तर नाही असंच असेल. मी तर समजतो की बहुतेक काय, तुम्हा प्रत्येकाचं उत्तर नाही असंच असेल आणि असायला हवं. बघा, हळूहळू केस माणसाच्या मनात राहायला लागते. ती फक्त कोर्टात राहत नाही, ती डोक्यात राहते. तुम्ही घरी असता, कुटुंबासोबत असता, प्रवासात असता, मित्रांसोबत असता, तरी मनाचा एक भाग त्या कोर्टातल्या केसमध्येच अडकलेला असतो. आणि मग नकळत जीवनातली ऊर्जा तिथे खर्च होऊ लागते. बघा, वकिली करताना मला आणखी एक गोष्ट समजली. कोर्ट केस ही कोर्टात सुरू होत नाही, ती खूप आधीपासून सुरू होते. ती सुरू होते इगोमधून, रागातून, गैरसमजातून, लोभातून, अविचारातून, भावनिक प्रतिक्रियांमधून, संवादाच्या अभावातून आणि अनेकदा अस्पष्ट व्यवहारांमधून. कोर्टात दाखल होणारी केस ही त्या प्रक्रियेचा फक्त शेवटचा दिसणारा टप्पा असतो. म्हणून मी आज एक विचार तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तुमचं जीवन अशा पद्धतीने घडवा की अनावश्यक वादच निर्माण होणार नाही. आता मला माहिती आहे, हे ऐकायला अत्यंत आदर्शवादी वाटू शकतं, पण ते अशक्य नाही मित्रांनो. काही गोष्टी केल्या तर. पहिली गोष्ट, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. बघा, अनेक केसेस काही मिनिटांच्या रागातून सुरू होतात. एक इमोशनल मेसेज, एक दुखावणारं वाक्य, एक इम्पल्सिव्ह डिसिजन, आणि मग सुरू होतो अनेक वर्षाचा संघर्ष. लक्षात ठेवा, इमोशनल मॅच्युरिटी ही सुद्धा एक लीगल विजडम आहे, कायदेशीर शहाणपण आहे. नंबर 2, तुमचं कम्युनिकेशन सुधारवा.
बघा, अनेक केसेस या प्रत्यक्षात कम्युनिकेशन फेल्युअर असतात. लोक एकमेकांना ऐकणं बंद करतात, गृहीत धरणं सुरू करतात, गैरसमज वाढतात, वाद निर्माण होतो. कधीकधी एक प्रामाणिक संवाद 10 वर्षाच्या कोर्ट कचेऱ्यात टाळू शकतो. तिसरी गोष्ट, डॉक्युमेंटेशनची सवय लावा. प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स, पार्टनरशिप्स, फॅमिली अरेंजमेंट्स, लोन्स, बिझनेस डीलिंग्स या सर्व ठिकाणी स्पष्ट डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. डॉक्युमेंटेशन करणे म्हणजे अविश्वास दाखवणे असं नाही आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे क्लॅरिटी, हे महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट, इगोला वादापासून वेगळं ठेवा. अनेक लोकांना मी बघितलंय जे न्यायासाठी लढत नाही, तर समोरच्याला धडा शिकवण्यासाठी लढत असतात, आणि त्या प्रक्रियेत दोन्ही बाजूंचं नुकसान होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, अनेक वेळा शांती ही इगोपेक्षा जास्त मौल्यवान असते. पाचवी गोष्ट, कॉम्प्रोमाइज करा जिथे शक्य असेल तिथे. प्रत्येक कॉम्प्रोमाइज म्हणजे काही कमजोरी आहे असं नसतं. कधी कधी कॉम्प्रोमाइज म्हणजे परिपक्वताही असते. कधी कधी कॉम्प्रोमाइज नाती वाचवतं, कधी मनशांती वाचवतं. सहावी गोष्ट, एथिकल लाईफ जगा, म्हणजे नैतिक जीवन जगा. अनेक लिटिगेशनच्या मुळाशी अन्यायकारक वर्तन असतं, बेईमानी असते, स्वार्थ असतो. एथिकल लिव्हिंग म्हणजे नैतिक पद्धतीने जगणे हे फक्त मॉरल लिव्हिंग नसतं, ते प्रत्यक्षात प्रॅक्टिकल लिव्हिंग सुद्धा असतं. बघा मित्रांनो, लिटिगेशन फ्री लाईफ ही फक्त लीगल अचीवमेंटच आहे असं नाही आहे. ती एक इनर अचीवमेंट देखील आहे. शांत मन शांत नाती निर्माण करतं. संतुलित व्यक्तिमत्व कमी संघर्ष निर्माण करतं. इनर डिसऑर्डर शेवटी आउटर कॉन्फ्लिक्ट बनतं. अनेक वेळा समस्येचं उत्तर लीगल इंटेलिजन्समध्येच असतं असं नाही, ते इमोशनल इंटेलिजन्समध्ये देखील असतं. बघा, मी मधून काही इंग्रजी शब्दही वापरतोय, तर त्यासाठी कृपया मला माफ करा. पण आजकाल बोलीभाषेमध्ये बरेच इंग्रजी शब्द असतात, त्यामुळे माझं म्हणणं स्पष्ट होण्याकरता मी हे मधून इंग्रजी शब्द वापरतो आहे. तर आज इतकी वर्षे वकील म्हणून न्यायव्यवस्थेत काम केल्यानंतर मी ज्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देतो ती म्हणजे शांती, मनशांती, भावनिक शांती, नात्यांमधली शांती. एक वकील म्हणून मला न्यायव्यवस्थेचा प्रचंड आदर आहे, पण एक माणूस म्हणून अनावश्यक संघर्षाची किंमतही मला माहिती आहे. म्हणून जिथे शक्य असेल तिथे तुमचं वर्तन, तुमचे व्यवहार, तुमचे निर्णय, तुमची नाती आणि तुमचं संपूर्ण जीवन अशा प्रकारे डिझाईन करा की लिटिगेशन म्हणजे कोर्ट कचेऱ्या कमीत कमी होतील. तुमच्या हक्कांचं जरूर संरक्षण करा, पण तुमच्या मनशांतीचंही संरक्षण करा. कारण शेवटी कोर्टातील विजय कायदेशीर समाधान देतो, पण अंतर्मनातील शांती जीवनाचं समाधान देते. आणि कदाचित सर्वात चांगली कोर्ट केस तीच असते जी कधी निर्माणच झाली नाही. धन्यवाद. मराठी व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जरूर तुमचे कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा.